नमस्कार. अपोहन हिलिंग्सच्या सगळे पाहणारे जितके पण माझे दर्शकगण आहेत त्यांना खूप खूप नमस्कार. आणि आज मी ज्या गोष्टीवर भाष्य करणार आहे ती गोष्ट म्हणजे आपण खूप हे एक शब्द आहे जे आजकाल आपल्या सोशल मीडियावरती किंवा आपल्या आसपास खूप प्रचलित प्रकारे वापरला जातो आहे, तो म्हणजे मेनोपॉज. आणि मेनोपॉज एक अशी बिमारी नाही आहे, म्हणजे बिमारीपेक्षा हा एक सिम्पटम आहे. बायांच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांच्या विषयी भाष्य करणारा हा एक सिम्पटम आहे एक प्रकारचा. आणि ह्याच्यासोबत जेव्हा आपण थायरॉईड, अनेक बायांना थायरॉईड प्लस मेनोपॉज असतो, जे आता मी ज्या फेजमधनं जाते आहे, मला मेनोपॉज आणि थायरॉईडही आहे. आणि बिईंग अ सायकोलॉजिस्ट मला असं वाटतं, हे मी सांगू इच्छिते की जेव्हा अशा गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात, तुम्हाला ह्या सगळे सिम्पटम्स, जे काही सिम्पटम्स होतात ते सगळे सिम्पटम्स माझ्यासोबतही होते आहे. अजूनही काही वेळा काही त्रास होतात आहे. मला एन्झायटी होते, झोप माझी फारच कमी आहे, रात्रीची नाहीच येत झोप, आणि कधीतरी सकाळी लागते. तर मग त्याच्यानंतर आपण, कारण बिईंग अ मदर अँड वाईफ, वी हॅव टू वोक अप अर्ली इन द मॉर्निंग अँड ऑल, ते असतंच. त्यामुळे मेनी टाइम्स वी लूज आवर आवर स्पेस अँड आवर काम अँड कूल एन्व्हायरमेंट. आणि कधी आराम करायचं मन करतं पण आपण करू नाही शकत. ते फारच नॉमिनल आहे. ह्या गोष्टी म्हणजे नॉमिनलपेक्षा नॅचरल आहे, सगळ्यांसोबत होतात हे. पण मी एकच सांगू इच्छिते, मी आपल्या ह्या चॅनलवरती हे 2 मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये ह्याच्यावर व्हिडिओ बनवते मेनोपॉजवरती. तो मी स्वतः ह्या जे काही माझे आत्ताच मेंटल स्टेट आहे त्याच्यामधनं मी जाते आहे. झोप कमी होणं, एन्झायटी होणं, एव्हरीथिंग, यू फील फिअर अबाउट एव्हरीथिंग की व्हॉट विल बी द फ्युचर अँड ऑल. मेनी टाइम्स असं होतं. पण मी एकच ह्याचं सोल्युशन तुम्हाला सांगू इच्छिते. जसं मी सॉल्युशन काढलं, मला गाण्याचं खूप प्रचंड आवड आहे, तर मग मी गाणे म्हणत असते. आणि त्याच्याकरता मग मी सेपरेट एक यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे, ज्याच्यामध्ये मी आपले गाणे पोस्ट करत असते. मला खूप हौस आहे गाणे म्हणायची. मी लिहिते, मी पोएट्रीज लिहिते, मी स्टोरीज लिहिते. सो ह्या प्रकारे मी व्यक्त होत राहते अधूनमधून. आणि स्वतःचं आतलं जे काही साचलेलं आहे ते काढायचं खूप सुंदर मार्ग आहे लिहिणं किंवा गाणं, डान्स किंवा चित्रकारी. हे असे माध्यम आहेत जे स्वतःला व्यक्त करायचं खूप छान एक हे आहे, मीडियम आहे. सो त्याला तुम्ही कोणचंही जे काही तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की केलं पाहिजे, आपल्याला व्यक्त व्हायला पाहिजे, ते तुम्ही नक्की वापरा. सगळ्या जितक्या लेडीज आहे ज्यांना ह्या गोष्टी ह्या फेजमधनं ते जातात आहे, त्यांना मी सांगू इच्छिते, जे त्यांना आवडतं दिवसभरामध्ये एकदा तरी एक ॲक्टिव्हिटी 10 मिनटाची स्वतःकरता करा, जेणेकरून तुम्हाला थोडंसं आपल्याकरता केलेल्याचं एक सॅटिस्फॅक्शन होईल. दुसरं, मी एक आणखीन गोष्ट तुम्हाला ॲड करायची मी आग्रह धरते, तर हे की रात्री झोपताना 10 मिनटं किंवा 5च मिनटं युनिवर्सला एखादी आपल्याला जी हवी आहे ती गोष्ट म्हणून झोपा. मी हे नक्की म्हणते की युनिवर्स आपल्याला द्यायलाच बसला आहे आणि आपण ते घेत नाही आहे, कारण आपल्याला खूप निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यात ऑलरेडी कोंबलेले आहे. ते कोंबलेले थॉट्सला थोडंसं, तुम्ही जर बघितलं असेल, एखाद्या घाणेरड्या पाण्यामध्ये जर ग्लासमध्ये एक घाणेरडं पाणी भरलेलं असेल तर त्याला स्वच्छ करायचा एकच तरीका असतो, त्याच्यामध्ये चांगलं पाणी ओतायचं आणि तोपर्यंत ओतायचं जोपर्यंत ते घाणेरडं पाणी बाहेर न निघून जाय. तर हे असंच आपल्या मनाबरोबर करायचं आहे. जेवढे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याच्यामध्ये कोंबून पॉझिटिव्ह थॉट्स भरायचे आहे, जेणेकरून सगळे निगेटिव्ह थॉट्स बाहेर निघाले पाहिजे. आणि त्याची सुरुवात अशी करायची की आपण स्वतः ब्रह्मांडला म्हणजे युनिवर्सला हे म्हणायचं आहे, रोज झोपताना 5 मिनटाकरता हे बोलून झोपायचं आहे की मला खूप छान स्वास्थ्य दे, मला खूप सुखद अनुभूती दे, आणि मी आता ह्याच्या पुढे एकदम मेंटली आणि फिजिकली स्टेबल राहीन. तू मला हे सगळं दे, आणि हे सगळं ते देईल तुम्हाला. तसंच तुम्हाला ते भेटेल. आणि ज्या दिवशीपासून तुम्हाला ते हळूहळू तुम्हाला जाणवायला लागेल, स्वतःमध्ये बदल घडताना दिसायला लागतील, आणि ते बदल
तुम्हाला ते मेनोपॉजचे सिम्पटम्स कमी करायला खूप प्रचंड मदत करतील. सो युनिवर्स इज वेटिंग फॉर यू. यू जस्ट आस्क द युनिवर्स टू गिव्ह यू दॅट पीस ऑफ माइंड, दॅट हेल्थ, दॅट मेंटल अँड फिजिकल बॅलन्स इन युअर लाईफ. एकदा मागून बघा, युनिवर्स नक्की देईल. थँक्यू सो मच. अपहन हिलिंग्स नेहमी तुमच्या सगळ्या घडणारे मेंटल बदलमध्ये तुमच्यासोबत आहे. थँक्यू.